नमस्कार. तुम्ही कधी कुठला रोग विकत आणलाय? आज आपण ज्या रोगाविषयी बोलणार आहोत तो रोग आपण स्वतःहूनच विकत आणतो आणि त्याची अनेक कारण आहेत, जसे की ओली पार्टी, आज भाऊचा बर्थडे आहे, आज खूप टेन्शन आहे. मी कशाविषयी बोलते हे तुमच्या लक्षात आलं असेलच. दारू. आज डॉक्टर नेर्लीकर यांच्याकडून जाणून घेऊया की हा रोग विकत आणणारी माणसं नेमकी कशी असतात. दारू पिणाऱ्या माणसांची एक विशिष्ट प्रकारची पर्सनॅलिटी असते आणि आपण ज्याला मराठीमध्ये मनस्वी म्हणतो अशा प्रकारची ही माणसं असतात. त्याच्यामुळे ते कुठलीही गोष्ट अतिरेकाने करतात. ब्रेनच्या पेशी, मेंदूच्या पेशींचं जे कार्य असतं ते वेगळ्या वेगळ्या केमिकल पदार्थांच्यामुळे होतं आणि ते केमिकल पदार्थ हे वेगळ्या वेगळ्या आउटसाईड स्टिम्युलसमुळे सिक्रेट होतात, जनरेट होतात. दारूची ॲक्शन ज्या ब्रेन सेलच्या रिसेप्टर्समधनं होते ते रिसेप्टर्स डिफेक्टिव्ह असतात आणि त्याचे ते टॉलरन्स वाढत जातो. त्याच्यामुळे त्याची दारू भराभरा वाढत जाते. व्यसन जे असतं हे असंच आपल्या मनाला, आपल्या मेंदूला फसवतं. सुरुवातीला ते असं दाखवतं की मी तुम्हाला मजा देते आहे, मी तुम्हाला मजा देतो आहे, आणि माणूस त्याच्याकडे ओढला जातो. आणि नैसर्गिक टेंडन्सी असते मेंदूची, मनाची, की जी गोष्ट आपल्याला आनंद देते ती पुन्हा करायची. मग नकळत किंवा कळत तो माणूस, तो मुलगा ते पुन्हा करायला लागतो. आणि पुन्हा करायला लागला की मेंदूला त्या अल्कोहोलचं शरीरामध्ये काही ठराविक प्रमाण असतानाच काम करायची सवय लागून जाते आणि बघता त्याच्या नकळत तो माणूस, आपण म्हणतो त्याप्रमाणे, ॲडिक्ट होतो. गमतीत असं म्हणतात की गाढव हा प्राणी पूर्वी खूप श्रीमंत होता, मग त्याला दारूचं व्यसन लागलं आणि तो गाढव झाला. दारू ही कशी गोष्ट आहे ना, जी भूत, भविष्य आणि वर्तमान सगळं उद्ध्वस्त करून टाकते. ती त्याला त्याच्या भूतकाळातली त्याची चांगली कर्म आठवू देत नाही. त्याचं वर्तमान म्हणजेच त्याची बायको, ती त्याच्यासोबत नसते, आणि त्याचं भविष्य म्हणजे त्याची मुलं. तो त्यांचं काय भविष्य घडवणार? याचं शिक्षण जेमतेम 10वीपर्यंत केलं आईने. पुढे शिक्षण परिस्थिती नसल्यामुळं मग त्याला शेतीत लक्ष द्यायला सांगितलं, पण तो काय लक्ष देत नव्हता. नंतर मग तो हळूहळू ड्रायव्हिंग शिकला. मग दोस्तांची, ते त्यांच्याकडे दोस्त असायचे ड्रायव्हरमध्ये, त्यांची ते एकदम खराब दोस्त होते. त्यांना पण दारूचा नाद होता आणि त्यांच्या पण याला पण दारूचा खूप मोठा नाद लागला. आमच्या लग्नाला 20-21 वर्ष झाले आता. तर माझे मिस्टर आता 15 वर्ष झाले दारू पितात. तर घरामध्ये असं चिडचिड वातावरण, बडबड करणे, सतत दारू पिऊन येणे, ह्या गोष्टी व्हायच्या. आम्ही खूप त्यांना हे करायचं, का पिऊ नका, पिल्याने असं होतं, तरी ऐकायचे नाही, तरी दारू पिऊन यायचे. आणि पिणं म्हणजे असं 2 टाईम प्यायचं, सकाळी पण आणि संध्याकाळी पण 2 टाईम दारू प्यायची. त्यांना सांगून शेवट आम्ही बोलणं सोडून दिलं का पिऊ नका म्हणून. त्याला पगार वगैरे जास्त मिळत होता. मग एक 2 वर्ष व्यवस्थित राहिला आणि त्यानंतर तिथं त्यांना मित्र भेटले, म्हणजे त्यांचं गँगच तयार झालं आणि रोज संध्याकाळी बिअर बार हे ते असं चालू होऊन त्याने पैशाचे सगळे हेच करायला सुरुवात केली. नंतर आता तर ह्या 4 वर्षामध्ये त्यानं ते सगळंच सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्यायचं. त्यामुळं संपूर्ण कुटुंबाचं हेच बिघडलं, म्हणजे मानसिक संतुलनच बिघडलं. ह्या दारू सुटण्यासाठी बऱ्याच प्रयत्न केला. काय 2-4 ठिकाणी नेलं, त्याने दिलं, थोडे दिवस 4-8 दिवस सोडायचं आणि हे व्हायचं. त्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाला सुद्धा त्याला नेलं. काय आणि तिथं गेल्यानंतर त्यानं पांडुरंगाला सांगितलं, बाबा मी दारू सोडतो. आणि त्यानंतर 5 एकादशीपर्यंत त्यानं ते सोडली पण. आणि त्यानंतर 5 एकादशी झाल्या आणि दुसऱ्या दिवशीपासून परत चालू.
दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोक त्या व्यक्तीने दारू सोडावी म्हणून अनेक उपाय करतात. अंगारे दुपारे, बाबा महाराज, चूर्ण. त्या व्यक्तीची दारू पिण्याची वेळ झाली की त्याला कोंडून ठेवणं, त्याला मारहाण करणं, या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला फक्त शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचवू शकतात. दारू हा एक रोग असल्यामुळे तो बरा केला जाऊ शकतो. माणसाने हा रोग स्वतःहूनच अंगावर ओढवून घेतला असल्यामुळे माणसाने स्वतःहूनच त्या रोगातून बाहेर पडण्याची तयारी दाखवायला हवी. रिक्षा सिटीमध्ये चालवायचे, त्याच्यामुळे ते व्यसन, खिशात पैसे यायचे सुट्टे पैसे, त्याच्यामुळे व्यसन वाढत गेलं ते. आणि घरांमध्ये कुरबुरू वाढल्या, भानगड व्हायला लागल्यामुळे मग घरातले लोक म्हणे आता बंद कर. तरी माझी सवय ती या 4-5 वर्षापासून जास्त वाढतच गेली होती. त्याच्यामुळे आता त्या शेवटी मी स्वतःहून निर्णय घेतला की दारू बंद करायची आहे बॉस. पहले मैं वाइन लेता था तो मेरा स्वास्थ्य भी डाउन रहता था, परिवार में भी झंझट होती थी और मोहल्ले वाले भी बोलते थे कि वाइन लेके अपशब्द का उपयोग करते थे. उसके बाद मैंने सोचा कि इसको छोड़ना चाहिए ताकि मेरे परिवार भी सुख रहे और मैं दूसरों को नज़र से भी उठूं. आपल्याला असं वाटत असेल की दारू सोडायची इच्छा नसलेले मेजॉरिटी असतील, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. 90% लोक हे सोबर असताना आपण फार दारू पितो हे योग्य नाही, आपण सोडायला पाहिजेत म्हणून येतात. आणि जे 8-10% लोक नातेवाईक पकडून आणतात त्यांना आपण 1-2 दिवस सिडेशन देऊन बांधून वगैरे ठेवलं की 2 दिवसांनी ते शांत होतात आणि त्यांना पण लक्षात येतं की हे आपल्या भल्यासाठीच करतायत. खरं तर नेर्लीकर हॉस्पिटलमध्ये येणारी 90% लोक ही स्वतःहून जाणीव होऊन येतात. यावरून हे लक्षात येतं की दारू पिणारा माणूस वाईट नसतो, तर दारू वाईट असते. त्याच्या आजूबाजूची वाईट परिस्थिती ही सुद्धा त्याच्या दारूला कारणीभूत असू शकते. या सगळ्याचा लेखाजोखा कसा घेतला जातो आणि त्यावर उपचार पद्धतीनं कशी सुरुवात होते ते आता आपण पाहूया. पेशंट पहिल्यांदा आला की त्याला केस पेपर वगैरे करून त्याला ॲडमिट करतो आपण. नंतर त्याचे रुटीन इन्व्हेस्टिगेशन करतो. नंतर लिव्हर फंक्शन टेस्ट सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्याच्यात सिरम बिलिरुबिन डायरेक्ट इनडायरेक्ट करतो. सिरम प्रोटीन्स टोटल आणि अल्ब्युमिन ग्लोबिलिन वेगळे वेगळे असे करतो. पेशंटला आपण 4 दिवस सलाईन आणि बी कॉम्प्लेक्स आणि मल्टीव्हिटॅमिनच्या हे देतो. आणि मग सिम्प्टोमॅटिक म्हणजे जर कावीळ असेल तर त्याला कावीळ कमी करण्यासाठी जी ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक मेडिसिन्स असतात ती देतो, किंवा फायब्रोसिस कमी करण्यासाठी लिव्हॅप्ट वगैरे सारख्या गोळ्या देतो. असं जनरल बिल्डअप, बॉडी बिल्डअप. आणि तोपर्यंत मग विड्रॉल सिम्पटम्स पण जातात. रिपोर्ट्स नॉर्मल आले की मग आपण ॲलोपॅथीच्या डायसल्फिराम नावाच्या गोळ्या आहेत, त्या डायसल्फिराम नावाच्या गोळ्या पेशंटच्या वजनाच्या प्रमाणात त्याला 5 दिवस देतो. एरवी जी व्यक्ती अल्कोहोल घेते तर त्या अल्कोहोलचं पचन एका ठराविक सिक्वेन्समध्ये होत असतं. ही डायसल्फिरॅम शरीरामध्ये गेल्यानंतर, डायसल्फिरॅमचं औषध शरीरामध्ये गेल्यानंतर ते अल्कोहोलची मेटाबॉलिझम किंवा अल्कोहोलचं पचन एका लेवलला, एका स्टेजला अडवतं. म्हणजे औषधामुळे खरं तर त्रास होत नाही, पण औषध असतानाच अल्कोहोल पण शरीरात आलं तर मग त्या अल्कोहोलचं पचन योग्य प्रकारे होत नाही आणि मग त्या अल्कोहोलपासून जे काही पदार्थ हानिकारक तयार होतात त्यांची शरीराला वेगवेगळ्या सिस्टम्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्रास होतात. आणि त्यामुळे अल्कोहोल घ्यायलापासून ती व्यक्ती टाळायचा प्रयत्न करते. नैसर्गिक टेंडन्सी असते माणसाची की जे आपल्याला त्रासदायक ठरतं ते टाळावं. 5 दिवस गोळ्या दिल्यानंतर 6व्या दिवशी आपण त्याला अल्कोहोलचा चॅलेंज डोस करतो. म्हणजे त्याला अल्कोहोल प्यायला देतो आणि काय काय सिम्पटम्स होतात ते त्याला स्वतःला अनुभवायला येतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे त्याचं ब्लड प्रेशर खूप कमी होतं, पल्स खूप वाढते आणि उलट्या चक्कर वगैरे येऊन त्याला मृत्यूचं प्रत्यक्ष समोरून दर्शन होतं. टेस्ट डोस म्हणजे अल्कोहोल चॅलेंज टेस्ट असते. यामध्ये आपण पेशंटला अल्कोहोल देतो. अल्कोहोल जसं आपण देतो, आपण पहिले 30 cc एक पॅक देतो. त्याच्यानंतर आपण ब्लड प्रेशर घेतो. पेशंटला मॉनिटर्स लावलेले असतात ज्याच्यामध्ये आपण ECG, ब्लड प्रेशर, हार्ट रेट
आणि रेस्पिरेटरी रेट हे सगळं काउंट करत असतो. प्लस मॅन्युअली आपण बी पी घेत असतो दर 3 मिनटाला पेशंटचं. तिसऱ्या मिनटाला बी पी जर तेवढं स्टेबल राहिलं तर आपण पुन्हा एक 60 ml टॉपअप डोस पेशंटला देतो. ह्या डोसनंतर आपल्याला ब्लड प्रेशर कमी व्हायला लागतं, पल्स रेट कमी व्हायला लागतो, टॅकीकार्डिया कधी कधी होतो. जसं जसं टॅकीकार्डिया होतो, ब्लड प्रेशर जसं कमी होतं तसं हार्ट रेट वाढायला लागतो. पेशंटच्या ECGमध्ये आपल्याला चेंजेस दिसतात, जसे ST डिप्रेशन आहेत, असे बरेच आपल्याला चेंजेस दिसतात याच्यामध्ये. एका पॉईंटला पेशंट स्वतः त्याला चक्कर यायला लागते, चेहरा फार लाल होतो, अंधारा यायला लागता. ह्या पॉईंटला पेशंट स्वतः म्हणतो की मला आता अल्कोहोल नको आहे, मला आता झोपायचं आहे. ह्या पॉईंटला आपण पुन्हा एकदा ब्लड प्रेशर घेतो. ब्लड प्रेशर आपण 60 किंवा 50पर्यंत सिस्टॉलिक ब्लड प्रेशर कमी करतो. ह्या पॉईंटला आपण पेशंटला झोपवतो आणि आपण रुटीन जी आपली ट्रीटमेंट आहे ती आपण पेशंटला देतो. IV फ्लुइड्स देतो आणि लेग एक्सरसाइजेस देतो. ह्याच्यात 10-1 मिनिटांनी आपण पुन्हा पेशंटचं ब्लड प्रेशर घेतो, जे नॉर्मलाइज स्टेबिलाइज झालेलं असतं. टेस्ट डोसचा आपला हेतू फक्त हाच असतो की पेशंटच्या मनामध्ये एक भीती ठेवायची की आपण आता अल्कोहोल घेतली तर आपल्यावर काय परिणाम होणार आहे. अल्कोहोलचा चॅलेंज डोस देतो तो हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी देतो की आता जर तुम्ही दारू प्यायलात तर काय काय होऊ शकेल. हे खूपच त्रास होतो, म्हणजे हे काही गंमत नाही आहे बा, हे जीवाशी बेतणारी गोष्ट आहे. याचा अनुभव पेशंटला प्रत्यक्ष यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे मग त्याला ते इम्प्रिंट होतं त्याच्या डोक्यावर की बुवा आपण जर आता दारू प्यायली तर आपल्याला असं होणार आहे. चॅलेंज डोस नंतर डायसल्फिरमच्या गोळ्या आहेत, त्याचे इम्प्लांट्स मिळतात विकत. म्हणजे ते प्युअर फॉर्ममध्ये कंप्रेस करून स्टराईल करून त्या वापरतो आपण. तर त्याचं ऑपरेशन करून स्किनच्या खाली ते ठेवतो. आता हे जे इम्प्लांट्स टाकलेले आहेत त्याची ॲक्शन ही प्रत्येक पेशंटमध्ये व्हेरिएबल असते. त्याच्या लिटरेचरप्रमाणे त्याची ॲक्शन 3.5 वर्ष असते. पण माझ्याकडे मी 15-15 वर्षापर्यंत ॲक्शन आज राहिलेले पेशंट पाहिलेले आहेत. आणि मग डिस्चार्ज केल्यानंतर दर महिन्याला एकदा बायकोबरोबर असं 6 महिने फॉलोअपला बोलवते. इथे उपचार देताना साहजिकच सगळी वैद्यकीय पॅरामीटर्स, त्याच्या लिव्हरची कार्यक्षमता, रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण, रक्तात शरीरात इतर सगळ्या अवयवांची कार्यशैली कशी चालू आहे ते बघितलं जातं. त्यावर योग्य ते उपचार देऊन पहिले लिव्हरचं कार्य नॉर्मल करण्यावर केंद्रित केलं जातं आणि मग अँटीबायोटिक्स थेरपी त्याची कंप्लीट केली जाते. आधी सुरुवातीला हे सगळे रिपोर्ट्स तपासून पेशंट जेव्हा फॉलोअपला येतं तेव्हा परत हे सगळे पॅरामीटर्स तपासून आपण वैद्यकदृष्ट्या तर बघतोच की त्याचं लिव्हर रिकवर झालं आहे आणि त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्याही सगळं नॉर्मल होत चाललेलं आहे यावर भर दिला जातो. गरज पडल्यास अशा पेशंट्सला सायकोलॉजिकल काउन्सिलिंग, त्याच्या कुटुंबियांना देखील सायकोलॉजिकल काउन्सिलिंग केलं जातं. आणि इथल्या अनुभवातून एवढंच बघायला मिळतं की एक शरीर, एक लिव्हर हे तर वाचवता येतच, पण त्याबरोबर एक पूर्ण कुटुंब वाचवल्याचं समाधान आम्हाला खूप जास्त मिळतं. पेशंटचं आणि पेशंटच्या विशेष करून बायकोचं काउन्सिलिंग करतो की रिकामं डोकं घेऊन बसायचं नाही. काही ना काहीतरी नेहमी उद्योग चालू पाहिजे. 8 तास काम केलं, मग मित्राशी गप्पा मारा, बागकाम करा, सुतारकाम करा, पेंटिंग करा, पत्ते खेळा, बुद्धिबळ खेळा, काही करा, पण डोकं रिकामं ठेवून बसू नका. कारण एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. मग त्यांना ते नुसते रिकामे बसले की आपल्याला लोक हसतायत, हे करतायत, ते करतायत आणि मग एवढं दारू सोडून सुद्धा असंच होत आहे, तर मग आपण दारूच प्यावी वगैरे अशा तऱ्हेचे विचार त्यांच्या डोक्यात येतात. तर त्या पेशंटला नॅगिंग करायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं.
तू का उठलास, का बसलास, कामाला का जात नाही आहेस, इथे काय करतोयस, तिथे कशाला गेला होतास, संशय दाखवायचा आणि तू दारू पितोयस की काय, अशा तऱ्हेने त्याच्याकडे संशयाने बघायचं, असं करायचं नाही. आणि बायकांच्यासाठी स्पेशल इन्स्ट्रक्शन्स म्हणजे बायकांची हाऊस मौज सगळी नवऱ्याच्या दारूमुळे राहिलेली असते. मग त्यांना असं वाटतं आता यांची दारू सुटली तर आपण कपडे घ्यावेत, दागिने करावेत, फिरायला जावं. हो, नवरा नेईल तुम्हाला, परंतु तुम्ही लगेच त्यांचं डोकं खाऊ नका. 2-3 महिने त्याला लेट हिम रेस्ट, लेट हिम गेट ॲडजस्टेड टू नॉन अल्कोहॉलिक सिच्युएशन. देन ही विल ग्रॅज्युअली कम इन टू मेन फ्लो. दारू पिणाऱ्या व्यक्तीला समाज नेहमीच तुच्छतेच्या नजरेने पाहतो. खरं तर त्या व्यक्तीला समाजाकडून प्रेम हवं असतं. समाजाने त्याच्याबरोबर केलेला चांगला व्यवहार त्या व्यक्तीला दारूपासून लांब ठेवू शकतो. मला वाटतं जी व्यक्ती दारू पित असेल तिला समाजाने, कुटुंबाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे की ही व्यक्तीची सवय चुकीची आहे, हिला हा एक प्रकारचा आजार आहे आणि आपण जसं आपल्या घरातल्या बीपीच्या आणि डायबिटीसच्या पेशंटची ट्रीटमेंट करतो तसं याला पण आपण योग्य प्रकारे मदत करू, मार्गदर्शन करू, याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू. कधी कधी दारू पिणारी व्यक्ती वाईट आणि बाकीचे सगळे चांगले, हे जे एक प्रकारचं ऑल ऑर नन हा एक प्रकारचं समीकरण होऊन जातं, ते कधी कधी त्या व्यक्तीला तुमची मदत घेण्यापासून दूर लोटतं आणि तुमची मदत न घेता मग ती व्यक्ती कधी कधी त्या व्यसनामध्येही खोल जाऊ शकते. तर ती व्यक्ती पूर्णतः वाईट नसून तिची एक सवय वाईट आहे आणि तो एक आजार आहे आणि ते दुरुस्त करण्यासाठी आम्ही याला मदत केली पाहिजे. हा दृष्टिकोन जेव्हा घरातले सदस्य, शेजारी पाजारी, नातेवाईक आणि आपण सगळेजण दाखवू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्याला मदत करण्यासाठी मोकळं मन, ओपन माइंड राहील आपलं आणि तोसुद्धा मोकळ्या मनाने, संकोच न ठेवता आपली मदत घेण्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेल. आज आपण नाशिकमधल्या एका डी अडिक्शन सेंटरबद्दल जाणून घेतलं. ह्यापुढेही आपण अनेक वेगवेगळ्या शाखांबद्दल जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 10:30 वाजता. पाहायला विसरू नका तुमच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार करणारा कार्यक्रम डायग्नोसिस.